शरद पवारांच्या राजकारणाचा एक टप्पा होता। याच्यानंतरचा टप्पा हा अजित पवार, अशोक चव्हाण अशा नेत्यांच्या राजकारणाचा आहे। आज हे सगळे भाजपच्या गोटात आहेत। अशोक चव्हाणांपुरतं जर बघितलं तर इतका स्ट्रॉंग मराठा लीडर भाजपकडे आजपर्यंत आलेला नव्हता। अशोक चव्हाणांच्या व्यक्तिगत लेवलला काय राजकारण चालू होतं, त्यांचं किती डिमोरलायझेशन झालं होतं याच्याबद्दल त्यांच्या स्वभावानुसार ते कधी जाहीर बोलणार नाही। मेधा कुलकर्णींच्या बाबतीत फक्त आपण बघितलं तर यांना पूर्ण पुण्यातल्या लोकसभेची गणितं बदलून गेली। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी एक सहानुभूतीची सुप्त लाट आहे का, ही अजिबात नाकारता येत नाही। ही आहे एक जागा ऍड करायची भाजपची जी मेथोडॉलॉजी आहे, त्या मेथोडॉलॉजीमध्ये उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किती काळ तग धरू शकतात, तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गेले 2 दिवस वेगवेगळ्या राजकीय घटना घडतायत। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला, ते भाजपत आले। आज त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली। इतर 2 नावं भाजपनं राज्यसभेला सूचक अशी दिली आहेत, काहीशी सरप्रायझिंग दिली आहेत। आणि जे आधीचे राज्यसभेवरचे भाजपचे सदस्य होते त्यातल्या कुणालाही रिपिटेशन मिळालेलं नाही। त्याच्यात अगदी नारायण राणेंचाही समावेश आहे। या सगळ्याचं विश्लेषण मला समजून घ्यायचं आहे, अर्थ समजून घ्यायचा आहे। त्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत दैनिक सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर। तर स्वागत आहे पुन्हा एकदा। पहिला विषय आपण अशोक चव्हाणांपासून सुरुवात करू। इतके वर्ष काँग्रेसमध्ये, 2दा मुख्यमंत्री, आणि तरी सुद्धा भाजपत जातात आणि कोणतंही राज्यात पद न घेता फक्त राज्यसभेची उमेदवारी म्हणजे राज्यसभेवर खासदार होतात। काय निरीक्षण आहे, का घडलंय? विनायक, एक तर अशोक चव्हाणांचं नाराजी एका रात्रीतली नाही आहे। म्हणजे गेल्या जवळजवळ आपण एक 18 महिन्यांचा गेल्या पिरियड काढून बघितलं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यापासूनचा पिरियड बघितला तर अशोक चव्हाणांचं नाव आहे सातत्यानं काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसमधून फुटतील म्हणून पुढं आलं। त्याच्या मागं 2-3 ढोबळ कारणं होती, ज्यातला एक होता की जो आपण काय गॉसिपच्या चर्चेच्या लेवलला आहे, गॉसिपच्या लेवलला आहे, तो ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती सतत, हा एक भाग होता। दुसरा असा मोठा भाग होता त्यातला की अशोक चव्हाण हा सहकारातला नेता आहे। अशोक चव्हाण हे काही उद्योजक नव्हेत किंवा मुंबईतले बिल्डर नव्हेत। अशोक चव्हाणांचं राजकारण हे सहकाराभोवतीचं आहे, त्यांच्या भागातल्या सहकाराभोवतीचं आहे, त्याच्यानंतर शिक्षण संस्थांच्या भोवती आहे। तर ह्या ज्यावेळी सत्तेमध्ये एखादा पक्ष असतो आणि तुम्हाला विरोधक म्हणून पूर्णपणानं खच्चीकरण करू शकतो, तो तुमच्या उद्योग क्षेत्रावर घाला घालतो। इथं तीच प्रकार हा त्या भागामध्ये, नांदेड भागामध्ये सातत्यानं होता। हा दुसरा पार्ट होता। तिसरा महत्त्वाचा पार्ट होता की अशोक चव्हाणांना नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जी दुय्यम वागणूक सातत्यानं त्यांचा, अशोक चव्हाण हे काही नाना पटोलेने एवढे आउटस्पोकन व्यक्ती नाही आहे। अशोक चव्हाण हे अतिशय माइल्ड पद्धतीने बोलणारे आहेत। महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि ते आदर्श घोटाळा ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सुद्धा काँग्रेसमध्ये एक त्यांना मानणारा वर्ग आजही आहे। नाना पटोलेंचा वर्ग किती तयार झाला हे अजून माहिती नाही आहे, पण अशोक चव्हाणांना मानणारा वर्ग मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे। तो त्यांच्या स्वभावामुळे आहे। अशोक चव्हाणांनी वेळोवेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलेली मदत होती, त्यामुळे अशोक चव्हाणांशी जोडले गेले होते। शंकरराव चव्हाणांची पार्श्वभूमी हा एक मोठा घटक आहे की जो काँग्रेसमधल्या सिनियर कार्यकर्त्यांना अपील होणार होता, पण त्या तुलनेनं आपल्याला आपलं कोणीच ऐकत नाही या पक्षामध्ये, ही भावना अशोक चव्हाणांमध्ये सातत्यानं होती। दुसरा, अशोक चव्हाणांचं फ्युचर काय, काँग्रेसकडून मी निवडून आलो तर निवडून आणण्यासाठी मी एकट्यानं स्वतःच्याच निवडणुकीसाठी स्वतःच झटायचं, परत पक्षाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या इतर उमेदवारांच्या मदतीसाठी उभं राहायचं, आणि याच्या बदल्यात मला पक्षाकडनं काय। तर त्यांच्या हा जो काँग्रेसमधला गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने येणारा प्रश्न आहे की सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये सतत अडचण येत गेली। काँग्रेसला काय, किंवा शरद पवारांच्या बरोबर असलेल्या राष्ट्रवादीला काय, किंवा उद्धव ठाकरेंच्या अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या सत्तेबाहेर राहिल्यानंतर काय करायचं, हा प्रश्न या नेत्यांसमोर सतत आला। आणि त्यातनं अशोक चव्हाणांचं काय फ्रस्ट्रेशन असेल किंवा निर्णय क्षमता होती की निर्णय होता की मी बाहेर पडणार, तो त्यांनी निर्णय आज म्हणजे गेल्या 48 तासात घेतला आणि त्याचे रिझल्ट पण त्यांना लगेच मिळून पुढच्या टप्प्यावरती गेले, असं मला आता वाटतं। असं म्हणतात की भाजप गेले कित्येक वर्ष मराठा चेहरा शोधत होतं आहे, म्हणून मग त्यांनी पहिल्यांदा एकनाथ शिंदेंचा प्रयोग केला, मराठा मुख्यमंत्री बसवला। त्याच्यातून पुरेसं गणित जमत नाही असं म्हणल्यावर अजित पवारांना बरोबर घेतलं। आता थेट अशोक चव्हाणांना भाजपमध्येच घेतलं। या सगळ्यामध्ये हे जे मराठा राजकारण आहे याचा कितपत अँगल आहे? मराठा राजकारण स्वाभाविकपणे आहे।
आत्ता जर भाजपमधले काँग्रेसकडून आलेले नेते किंवा राष्ट्रवादीकडून आलेले नेते हे सगळं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे गटातनं इकडे आलेले शिवसेनेतनं हे सगळे बघितले तर भाजपनं आत्तापर्यंत महाराष्ट्रातले काँग्रेसचे म्हणून जे माजी मुख्यमंत्री होते विरोध आत्ताच्या म्हणजे काय काँग्रेस राष्ट्रवादीचे जे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते ह्या सगळ्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं. त्याच्यामध्ये त्यांनी कुठलीही हायगाई ठेवलेली नाही आहे. पुढच्या 10-15 वर्षांमध्ये मराठा म्हणून जे राजकारण उदयाला येईल त्याच्यातली दुसरी फळीसुद्धा भाजपमध्येच आज आहे आणि पहिली फळी म्हणून जे होते शरद पवारांच्या राजकारणाचा एक टप्पा होता. याच्यानंतरचा टप्पा हा अजित पवार अशोक चव्हाण अशा नेत्यांच्या राजकारणाचा आहे. इव्हन त्यात नारायण राणेसुद्धा काही अंशी आहेत या मराठा नेत्यांच्या राजकारणाचा होता. आज हे सगळे भाजपच्या गोटात आहेत. यातनं भाजप आपण बऱ्याचदा असं बघतो की भाजप आजच्या राजकारणापुरतं बघतंय म्हणजे 2024च्या राज्यसभा निवडणुकीपुरतं. प्रत्यक्षात भाजपची रणनीती बघितली तर ते 26च्या महापालिका निवडणुकांना 25च्या काय करायचं त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला काय करायचं ह्या नेत्याचा इन्फ्लुएन्स पुढच्या इतर कुठल्या मतदारसंघावर असू शकेल त्या दृष्टीने विचार करायचा हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी मराठा समाजातली पहिल्या दर्जाची फळी स्वतःकडे घेतलेली आहे आणि दुसऱ्या दर्जाचे जे उभरते नेते आहेत उगवते नेतृत्व आहे ते सुद्धा आपल्याकडे ठेवलेलं आहे. त्या राजकारणाचा सुद्धा आत्ताच्या या आजच्या कालच्या घडामोडींमध्ये खूप मोठा समावेश आहे. अशोक चव्हाणांपुरतं जर बघितलं तर इतका स्ट्रॉंग मराठा लीडर भाजपकडे आजपर्यंत आलेला नव्हता. भाजपकडे नारायण राणे आले का नारायण राणे आले पण त्याच्या आधी नारायण राणे बाहेर पडलेले होते. नारायण राणेंनी स्वतःच्या पक्षाबरोबर काही स्वतःच्या पक्षाचा प्रयोग केला होता आणि मग नारायण राणे भाजपकडे आले. तशी परिस्थिती अशोक चव्हाणांच्या बाबतीत नव्हती. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे आज घडीला विश्वासू नेतृत्व असताना ते आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षातल्या इतर आमदारांचं पाठबळ असल्याची थेट चर्चा आहे. त्यातली नावं आज येतील उद्या येतील 8 दिवसांनी येतील किंवा ऐन निवडणुकीच्या आदल्या आठवड्यापर्यंत येत राहतील. पण आधी जो भाजपकडे मराठा चेहरा काँग्रेसमधनं किंवा राष्ट्रवादीमधनं आलेला जेवढा स्ट्रॉंग नव्हता तेवढा स्ट्रॉंग चेहरा पहिल्यांदा मिळालेला आहे. एकनाथ शिंदे हे मराठा नेतृत्व म्हणून आत्ता ह्या विशेषतः जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या काळात निर्माण झालं. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे मराठा चेहरा होते का? अजिबात नव्हते. कारण शिवसेना जातीच्या चेहऱ्याकडे जातच नव्हते. पण राष्ट्रवादीमध्ये मराठा चेहरा आहे का? स्वाभाविक आहे. ते आज कुठे आहेत? ते सगळे भाजपमध्ये आहेत. काँग्रेसकडे मराठा चेहरा म्हणून कोण कोण आहे? आता पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि अशोक चव्हाण आहेत. त्यातले पृथ्वीराज चव्हाणांचं वय बघता अशोक चव्हाण पुढच्या 10 वर्षाच्या राजकारणाला उपयोगी पडणारा माणूस आहे. तो भाजपमध्ये आला. हा मराठा राजकारणाचा सुद्धा एक मोठा भाग आहे जो आत्ता भाजपनं या काळामध्ये अचीव केला असं दिसतं. पण या सगळ्यात अशोक चव्हाणांचं काय? आधी ते एकतर माजी मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीत ते मंत्री होते, मोठ्या खात्याचे मंत्री होते. इथं मात्र ते राज्यसभेवर जात आहेत. एक प्रकारचं डिमोशन झाले असं वाटत नाही? निवडणूक आत्ताच्या काळामध्ये निवडणूक लढवणं याच्यापेक्षा इतका सोपा मार्ग भाजपनं दिल्यानंतर त्यांनी नाकारावा अशी काहीच आवश्यकता व्यक्ती म्हणून नव्हती. प्रश्न काय तात्विक मुद्द्यांवर चर्चा केली तर त्यांनी जायला नको पाहिजे, मग इतके वर्ष पक्षानं दिलं हे होऊ शकतं. पण अशोक चव्हाणांच्या व्यक्तिगत लेवलला काय राजकारण चालू होतं, त्यांचं किती डिमॉरलायझेशन झालं होतं याच्याबद्दल त्यांच्या स्वभावानुसार ते कधी जाहीर बोलणार नाहीत. ते असं काँग्रेसवर जाऊन आता फार कडवी टीका केली अशी अजिबात त्यांच्याकडनं अपेक्षा नाही. कदाचित तो आपण गेल्या 48 तासांमध्ये बघितलं तर त्यांनी तशा स्वरूपाची टीकाही टाळली. उलट त्यांना एक सहज साध्य खासदार पद आलं जे पुढचे 6-7 वर्ष ते 6 वर्ष त्यांच्याकडे राहणार आहे. 2 लोकसभा मतदारसंघांवर त्यांचं वर्चस्व राहील अशी व्यवस्था भाजपनं करून घेतली, नांदेड आणि हिंगोली. भाजपच्या एकूण राजकारणामध्ये लोकसभेच्या जागा ज्या आता लेटेस्ट सर्वे आले त्या सर्वेमध्ये सुद्धा भाजपला कमी जागा लोकसभेच्या मिळतील असं महाराष्ट्रातलं चित्र होतं, ज्याच्यात स्वाभाविकपणे नांदेड आणि हिंगोली होते. आत्ता आज जर आपण सर्वे घेतला कदाचित तर ते चित्र बदलून दुसऱ्या बाजूला आलेलं दिसेल. तर हे ॲडिशन्स भाजपला त्यांनी करून दिली. त्यांच्या संस्था त्यांचं राजकारण हे अतिशय सुरक्षित राहिलं आणि त्यांनी दुसरं काहीच न मागितल्यामुळे एक से कायम त्यांच्या हातात राहील की जो त्यांच्या स्वभावाला पूरक आहे. अशोक चव्हाण मागून हिसकावून कुणाचं घेत आहेत असं राजकारण त्यांनी गेल्या 15 वर्षात केलेलं कुठं दिसलं नाही. त्यांना जे मिळालं ते त्यांनी घेतलं, त्यांना बाजूला म्हटल्यानंतर ते बाजूला गेले. पण त्यांनी त्यांच्या स्वभावानं माणसं जोडून ठेवलीत. ही माणसं पुढच्या टप्प्यामध्ये भाजपमध्ये जसे ते आणत जातील तसं अशोक चव्हाणांभोवतीच्या इतर अपॉर्च्युनिटीजसुद्धा कदाचित जास्त एक्सप्लोर व्हायला सुरुवात होईल, जे आत्ता त्यांनीही केलेलं नाही आहे. त्यांनी फक्त माझ्यावर विश्वास दाखवला, मला पक्षात घेतलं इतकंच ते बोललेले आहेत. हे जे भाजपचं राजकारण आहे की वेगवेगळ्या सर्वेत वेगवेगळ्या जागा दाखवतात पण त्या आत्ता तरी गेल्या वेळेपेक्षा कमी दिसतात.
माझ्याहीकडे ज्या काही सर्वेंची माहिती आहे त्याच्यात हिंगोली डेंजर झोनमध्ये होती, नांदेड डेंजर झोनमध्ये होती, साऊथ मुंबई डेंजर झोनमध्ये होती. तर एक एक जागेचा जो बेरजेचं राजकारण आहे की मिलिंद देवरांना घ्यायचं, त्यांना राज्यसभेवर पाठवायचं, म्हणजे साऊथ मुंबई सेफ करणं, हिंगोली सेफ करणं, नांदेड सेफ करणं, हे जे काय म्हणूया एक प्रकारे मेटॅक्युलस प्लॅनिंग आहे, ह्या भाजपच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा भाजपच्या राजकारणाचा गेल्या 10 आपण एकदा मागेही बोललेलो होतो, भाजपच्या राजकारणाचा गेल्या 10 वर्षातला बदललेला चेहरा आहे. सत्ता ज्यावेळी हातात असते तुमच्या, त्यावेळी तुम्ही प्रयोग करू शकता. ज्यावेळी बहुमत अतिशय स्ट्रॉंगली तुमच्या पाठीशी, त्यावेळी तुम्ही प्रयोग करू शकता. आणि भाजप हे प्रयोग बिनदिक्कतपणे करतं. काँग्रेसनं असे प्रयोग करायचं सत्ता असतानाही टाळलं, आणि सत्ता गेल्यानंतर कदाचित काँग्रेसला अपरिहार्यतेनं असेल त्यांना प्रयोग करता आले नाहीत. पण म्हणजे आजच्या उमेदवारीचे आपण जर तुकडे करून बघितले तर काँग्रेसनं तिकीट अजित पवार गटानं तिकीट कोणाला दिलं? प्रफुल्ल पटेलांना. प्रयोग करता आला नसता का? करता आला असता. कदाचित उद्याच्या महाराष्ट्राचा हा चेहरा मोठा आहे म्हणून त्यांना एक मोठा गट त्यांच्याकडे वळवता आला असता. पण ते ज्या राजकारणात वाढले तिथं प्रयोग करणं हा काही मान्य असलेला भाग नाही. त्याच्या उलट एकनाथ शिंदे हे आत्ता जास्त भाजपच्या जवळ आहेत. म्हणजे भाजपचा प्रतिचेहरा म्हणून एकनाथ शिंदे अशी अवस्था आहे. त्यावेळी त्यांनी प्रयोग केला का त्यांना लोकसभेला राज्यसभेसाठी मिलिंद देवरांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देणं शक्य होतं. कदाचित त्यांनी कन्व्हिन्स करून मिलिंद देवरांना पुन्हा तिथंच ठेवू शकले पण असते, पण त्यांनी तसं न करता मिलिंद देवरांच्यावर प्रयोग केलेला आहे. आणि पुण्याच्या बाबतीत नंतर जी उरलेले 3 चेहरे आहेत त्यातला पुणे असेल, आपण नांदेडबद्दल बोललो, तसंच नांदेडचे दुसरे उमेदवार राज्यसभेवर भाजपनं दिलेले, या सगळ्या बाबतीत भाजपनं प्रयोग केले. काँग्रेस किंवा काँग्रेसच्या पठडीतलं जे राजकारण आहे ते सत्ता आली की प्रयोग थांबवायचे, आणि सत्ता गेल्यानंतर जे सत्ताधारी आहेत त्यांनी आपापसातच विरोधसुद्धा वाटून घ्यायचं, अशा स्वरूपाचं राजकारण करतात. याच्या उलट बरोबर भाजपचं गेल्या 10 वर्षातलं राजकारण, सत्ता आली की ते प्रयोग करतात. आणि आपण ज्याला धक्कातंत्र म्हणतो, प्रत्यक्षात त्यांनी खूप छोट्या छोट्या मुद्द्यांवर केलेलं ते नियोजन असतं. खूप चांगला शब्द वापरला, मेटॅक्युलस प्लॅनिंग केलं. आपण काही दिवसांपूर्वीचे सर्वे बघितले तर 22 जागाच येतील म्हटलेलं होतं, आज 24 पर्यंत गेले. त्याच्या आधीच्या सर्वेमध्ये 18 जागा होत्या. आपण एवढंच बघत राहिलो, विशेषतः विरोधी पक्ष महाराष्ट्रातले, की नाही बाबा किती भाजप काही येणार नाही मागच्या एवढ्या जागा. पण त्यांनी 2-2 करत आत्तापर्यंत गेल्या 2 महिन्यांमध्ये 6 जागांवर लीडपर्यंत आणून ठेवलं स्वतःला. आता आपल्याकडे आता एवढंच आता मिळालेलंच आहे, आपल्याकडे सत्ताच आली, या वातावरणात ते कधीच राहत नाहीत. सत्ता आली न आली पण त्यांचं इलेक्शनची मशिनरी, लोकसभा असो, राज्यसभा असो, किंवा अगदी महापालिका दर्जाची निवडणूक असो, प्रत्येक ठिकाणी ते त्याच प्लॅनिंगनं जातात. हे छोटे 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 ॲडिशन्स बेरजेचं राजकारण करण्यापेक्षा ते भविष्यातलं राजकारण करतात. बेरीज करून ते कदाचित फक्त शिंदेंना घेऊन थांबले असते. तसं न करता देवरांना येऊन शिंदेंकडे बसायला लावलं ना. त्यांनी पुढच्या काळात कोण असू शकेल तिथला विरोधक, त्याला आत्ताच तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या, तुमच्या पक्षाचा सदस्य बनवा, तुमचाच तो झाला की पुढच्या काळात काँग्रेसला अजून मागं खेचणं शक्य होईल. अशोक चव्हाण कदाचित काँग्रेस खूप चांगलं, मिलिंद देवरांच्या वेळी आपण जे म्हटलं, मिलिंद देवरांच्या बाबतीत कदाचित काँग्रेसनं खूप चांगलं डील केलं असतं तर मिलिंद देवरा बाहेर पण पडले नसते. अशोक चव्हाण जाणार हे सगळ्या जगाला माहिती आहे, तरीही त्यांच्याशी कोण बोलत नसेल तर अशोक चव्हाणांनी जाण्याला पर्यायच ठेवला नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये बेरजेचं राजकारण करण्यापेक्षा यांचा भविष्यात कुठं कुठं उपयोग होईल ह्या पद्धतीचं राजकारण भाजप करतं. आणि त्यामुळं कदाचित इलेक्शन येईपर्यंत अजून काही इन्कमिंग करतील आणि मग लक्षात येईल की अरे आता ते पहिल्या जागाच्या जवळपास परत आले. तर हे प्लॅनिंग विरोधक काय करेल ह्या पद्धतीनं ते विचार करत नाहीत. ते त्यांचा स्वतःचं भविष्य काय असावं हे ते ठरवतात, आणि त्या दृष्टीनं आत्ताची त्यांची वाटचाल आहे. मला राज्यसभेच्या भाजपच्या उमेदवारांकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी काँग्रेसबद्दलचा शेवटचा प्रश्न. अजून लोक फुटणार हे तर म्हणजे पुन्हा जसं उघड गुपित म्हणतात तसं आहे. त्यातली खूप लोक पश्चिम महाराष्ट्रातली असतील असं म्हणतात. हे जे फोडाफोडीचं राजकारण झालं याच्यामुळे जी सिंपती तयार झाली आहे, याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष, शरद पवारांचा गट, काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेला मिळेल असं म्हणतात. तर तिथल्या जागात जर का असं बेरजेचं राजकारण करायचं झालं, मग ती सांगली असेल, बारामती असेल, पुणे असेल, असं होत गेलं तर काँग्रेस अजून फुटेल का? त्याचं काय होईल या गणितांच्यासाठी काय वाटतं? अजून काँग्रेसमधनं बाहेर पडतील का? स्वाभाविक पडतील. कारण हे त्यातही पश्चिम महाराष्ट्राचा जो आपण विचार करतो, पश्चिम महाराष्ट्राचं फक्त राजकारण असं नाही आहे. तो आधी आपण जसं अशोक चव्हाणांच्या बाबतीत म्हटलं तसं ते कोऑपरेटिव्ह संस्थांचं राजकारण आहे. शिक्षण संस्थांच्या भोवती निर्माण झालेली इकोसिस्टीम आहे, आणि यातून तयार झालेलं नेते आहेत. हे नेते काही पक्षाच्या नावावर निवडून कधी आलेले नाही आहेत. हे नेते त्यांच्या बळावर, स्वतःच्या राजकारणाच्या बळावर, स्वतःच्या इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्सच्या बळावर निवडून आले आहेत.
यांना इन्स्टिट्यूशन उभ्या करायला 50 वर्षाचा कालावधी लागला आणि मग दुसरी पिढी इन्स्टिट्यूशनवर आहे. यांना पुढच्या काळामध्ये त्रास नको आहे, ना कुठल्या चौकशीचा ससेमिरा नको आहे, ना राजकारणामध्ये आपल्यावर काही होऊ शकेल हे बालंटील असं काही नको आहे. तर हे नेते अगदी ठरवून सतत दुसऱ्या भूमिकेचा विचार करतात की अरे आपल्याला कामं करून घ्यायची, तर आपल्या संस्था आहेत, आपला मतदारसंघ आहे, हा सांभाळायचा असेल तर सत्तेत गेलेलं बरं. आणि गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये विशेषतः एकनाथ शिंदेंचं ज्या कारणामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हापासून महाराष्ट्रात सतत एक बोललं गेलं आहे की मग आपण सत्तेत गेलो तर आपल्याला विकास करता येईल. याचा अर्थ विरोधकांमध्ये असला तर तुम्ही विकासच करता येणार नाही का, असं काही नव्हतं ना. मग विरोधी पक्ष भारतात ठेवलाच नसता ना. पण ही मानसिकता भाजपनं ज्या पद्धतीनं सुरू केली, पहिल्यांदा डबल इंजिन सरकार, मग ट्रिपल इंजिन सरकार, मग सत्तेत आलात तर तुम्ही विकास, हे इक्वेशन भाजप मांडत गेला. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले काँग्रेसचेच फक्त नव्हे, शरद पवार गटाचे असतील, उद्धव ठाकरेंच्या उर्वरित शिवसेनेबरोबरचे असतील, ह्या लोकांच्या मनामध्ये सतत संभ्रम राहिला की आपण सत्तेच्या विरोधात राहिलं तर आपल्याला विकासच करता येणार नाही. असं काही नव्हतं, पण ते धाडस लागतं. ते धाडस आणि तेवढे दिवस द्यायची तयारी या नेत्यांमध्ये, यांच्यामध्ये तो पेशन्स अजिबात नाही आहे. त्यामुळं पुढच्या 15 दिवसांमध्ये अजून 2-4 आमदार भाजपमधून राजीनामा डायरेक्ट देतील. असं नाही होणार की ते राज्यसभेला विरोधी मतदान करतील, कारण मग व्हीप आणि मग बंदी या टाळण्यासाठी ते मतदान होऊ देतील, थेट राजीनामे देतील आणि मग भाजपच्या किंवा शिंदे किंवा मग अजित पवार गट ह्या कुठल्याही सोयीच्या जागी स्वतःला स्थिर करून घेतील असं दिसतं. आपण भाजपच्या राज्यसभा उमेदवारांकडे येऊ. पहिल्यांदा मी मेधा कुलकर्णींपासून सुरुवात करतो. चंद्रकांत दादा पाटलांना उमेदवारी देताना त्यांचं तिकीट नाकारलं गेलं. कसब्यामध्ये खूप चर्चा झाली आणि ब्राह्मण समाज नाराज आहे भाजपवर, जो त्यांचा पारंपरिक मतदाता आहे, असं एक परसेप्शन तरी उभं राहिलं. खूप जण म्हणतात की डेटा तसा नाही आहे, कसब्यात मतदान तसं झालं, पण जे काय असेल ते असेल, परसेप्शन उभं राहिलं. एका बाजूला राम मंदिरासारखी घटना आणि दुसऱ्या बाजूला मेधा कुलकर्णींची उमेदवारी, याच्यामुळं ब्राह्मण मतं आणि भाजप हे समीकरण पुन्हा एकदा दृढ झालंय का? ब्राह्मण मतांचं झालं, पण जे नॅरेटिव्ह कसब्याच्या काळात निर्माण केलं गेलं ते नॅरेटिव्ह तितकंसं खरं मला कधी वाटलं नाही. याचं कारण असं आहे की कसबा हा गिरीश बापटांनी ज्या पद्धतीनं कसबा मतदारसंघाचं जर आपण विश्लेषण केलं तर हा 12 बलुतेदारांचा मतदारसंघ आहे. हा पुण्याचा मूळ मतदारसंघ, इथून याच्यानंतर पुणे आहे. तर अशा ठिकाणी एक विशिष्ट जात डॉमिनेट होऊन मतदान करते आणि निवडून आणते, असं ब्राह्मण समाजाची तिथली ना मानसिकता होती, ना संख्याबळावर तेवढी ताकद होती. पण ते नॅरेटिव्ह मीडियामधनं इतकं डिस्कस झालं की त्या काळामध्ये भाजपनं केलेल्या चुकाही सगळे विसरले. म्हणजे ते खरं तर ब्राह्मण नॅरेटिव्हच्या नावावर स्वतःचं अपयश ढकलून दिलं त्यांनी की म्हणून आम्ही पडलो, असं काही नव्हतं. त्या भागामधले उमेदवारापासून ते विरोधी उमेदवार कोण असेल त्याची निवड करण्यापासून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भाजपनं केलेल्या चुका होत्या त्यावेळेच्या. आणि त्यातही होतं असं की शिंदे नुकतेच आलेले होते, त्या सरकारचं एक वातावरण होतं, त्यांच्याबद्दलची नकारात्मकता होती, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण ते नॅरेटिव्ह चर्चेत ठेवण्यामध्ये मात्र फक्त भाजपमधलाच नव्हे तर वेगवेगळ्या पक्षांमधले गटसुद्धा सहभागी होते. म्हणजे अगदी चांगलं आठवते मला, मेधा कुलकर्णींना 2019च्या निवडणुकीनंतर 2019च्या निवडणुकीला ऑफरही विरोधी पक्षाने दिली होती त्यावेळेच्या, की नाही तुम्ही आमच्याकडून लढा निवडणूक. तर असं काही त्या दुसरीकडे जाऊन लढतील असं काही नव्हतं. पण मेधा कुलकर्णींवर अन्याय झाला. त्यावेळीसुद्धा असं होतं की ब्राह्मण उमेदवाराला काढलं, मग गिरीश बापट गेल्यानंतर ते इक्वेशन, ते नॅरेटिव्ह खूप बळकटपणानं मांडलं गेलं. त्याचा ग्राउंडवरचा इम्पॅक्ट मला अजिबात खात्री आहे की दंगेकरांचं काम हा त्यांच्या विजयाचं खरं तर रहस्य होतं. ते डिमीन करण्यासाठी कदाचित हे नॅरेटिव्ह पण वापरलं गेलं. पण ह्या नॅरेटिव्हचा फायदा मेधा कुलकर्णींना प्रचंड झाला, जो आत्ता खासदारकीच्या निमित्तानं दिसतो. आणि त्यांचं राजकारण करताना मेधा कुलकर्णींच्या बाबतीत फक्त आपण बघितलं तर ह्यानं पूर्ण पुण्यातल्या लोकसभेची गणितं बदलून गेली. म्हणजे आत्तापर्यंत काय स्पर्धक म्हणून जे काही शर्यतीत होती 3-4 नावं यायची, यांच्यामध्ये सुद्धा चलबिचल झाली, कारण मेधा कुलकर्णी कुणाला अपेक्षितच नाव नव्हतं. आणि मेधा कुलकर्णींच्या कामकाज 19 ते 24 या काळामध्ये त्यांनी सातत्यानं वेगवेगळ्या पुणे शहरातल्या प्रश्नांवर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या सत्तेच्या विरोधात वक्तव्य केलेली होती. भाजपचं जर इंटरनल पॉलिटिक्स बघितलं तर ही वक्तव्य देश पातळीवर किंवा इव्हन राज्य पातळीवर सुद्धा ही पक्षाच्या विरोधी म्हणून गणली जात नाहीत. कारण तुम्ही तुमच्या पक्षाच्या एखाद्या राज्य किंवा केंद्रीय धोरणाविरोधात बोलणं आणि स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या विरोधात भूमिका घेण्यात फरक असतो, तो त्यांनाही कळतो.
पण ते पक्षाच्या विरोधात गेल्या असं वातावरण झालं. प्रत्यक्षात त्याचा काहीच प्रभाव नव्हता हे गेल्या काही तासांमध्ये समोर आलं. पण यानं झालं काय, तर आत्ता जे इच्छुक इतर आहेत त्यातही माजी महापौर आहेत मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आहेत, संघाचे सुनील देवधर आहेत, ह्या सगळ्यांची जी इक्वेशन होती ती एकदम फिरली. याचं कारण आता ब्राह्मण उमेदवार नाही हे जे काही नॅरेटिव्ह उभं केलं गेलं होतं, कारण देवधरांच्या प्रचारामध्ये तो मुद्दा होता, त्यात कुठे शंका नाही की हा चेहरा आता ते देऊ पाहतायत असा होता. अशा वेळी आता त्यांच्यासमोरही प्रश्न असेल की पुढच्या काळात काय करायचं. अगदी भाजपचे शहराध्यक्ष घाटेंच्या समोर त्यांना देण्यामागं सुद्धा कारणच होतं ना, की ब्राह्मण चेहरा त्या पिरियडमध्ये जे झालेलं होतं की सगळेच ब्राह्मण बाजूला केले म्हणून घाटेंनाही बसवलेलं होतं. पण ह्या सगळ्यांसमोर मेधा कुलकर्णीने देऊन त्यांनी एक ब्लँकेट आता ह्या नॅरेटिव्हला समारोप केलेला आहे. आता उरलेल्या नेत्यांना त्यांचं काम प्रूव्ह करावं लागेल, त्यांचा रीच प्रूव्ह करावं लागेल आणि त्यांना भाजप आता गृहीतकांवर चालतंय हे जे काही समज पुण्यात बसून होतो किंवा त्यांच्या मतदारसंघात बसून होतो त्याच्यापासून बाहेर येऊन दिल्लीत भाजप कशा पद्धतीने विचार करेल नेतृत्व या अँगलनं पहिल्यांदा विचार करावा लागेल, जो कदाचित गेल्या 3 महिन्यांमध्ये केलेला नव्हता. यामुळे एकाच वेळी कोथरूडमध्ये ब्राह्मण म्हणजे कुठेतरी एक ब्राह्मण उमेदवार दिला पाहिजे, कोथरूडात किंवा कसब्यात, सिम्बॉलिकली 8 विधानसभांमध्ये किंवा मग लोकसभेला. मग त्यानं कुणाचं तिकीट जाणार, काय होणार, असे जे प्रश्न होते ते इतर सर्व उमेदवार त्यांच्या पुरते निदान जातीच्या आधारावर सेफ झालेत का, आणि मग आता इक्वेशन्स कशी बदलतील? इक्वेशन बदलतील, सेफ झालेत का? 100% झाले. असं नाही म्हणता येणार की अगदीच. म्हणजे आता एक स्पष्ट दिसते की ज्यावेळी पुणे शहरातल्या माजी आमदाराला राज्यसभेवर नेलेलं आहे त्यावेळी त्याच म्हणजे भाजप आपण कितीही नाकारलं तरी जात हा फॅक्टर पॉलिटिक्समध्ये 1 नंबर डॉमिनन्स आहे. त्याच्यानंतर बाकीचे तुमचं समाजकार्य, विकास पुरुष आहात नाही आहात, 2 नंबरपासून सुरू होतं. त्या फॅक्टरवर आत्ता या क्षणी ब्राह्मण नॅरेटिव्ह भाजपनं ब्लँकेट संपवलं. आता याचा अर्थ भाजप कदाचित खूप स्ट्रॉंगली हा मेसेज पण देऊ पाहते की आता आमचं झालेलं आहे, आता पुढचा उमेदवार असेल तो तिथल्या डॉमिनन्स कास्ट पॉलिटिक्सवर चालेल. एक शब्द भाजपमध्ये जो वापरला जातो तो इलेक्टिव्ह मेरिट हा सगळीकडे वापरला जातो. इन्स्टिंक्ट आहे का त्याला, जिंकण्याचं इन्स्टिंक्ट आहे का? मग असे इन्स्टिंक्ट असलेले हे करू शकणारे नेते कोण आहेत? मग मुळीक आहेत, मोहोळ आहेत, कदाचित सिद्धार्थ शिरोळेंसारखा तरुण आमदार आहे की ज्यांचा विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस हा त्यांचा स्ट्रॉंग ऑपोनंट आहे. तर अशावेळी हे पॉलिटिक्स पूर्णपणानं मराठाकडे झुकलं. पुणे शहरातल्या लोकसभेचं पॉलिटिक्स जे आत्तापर्यंत इक्वल होतं, कुणाला संधी दिली माहीत नाही, पण पुढच्या काळामध्ये ते ह्या पद्धतीनं झुकेल हे स्पष्ट दिसते. याचा अर्थ पुन्हा भाजप ऑब्व्हियस पॉलिटिक्स करेल असं अजिबात नाही. ह्याच्या पलीकडचा चेहरा असू शकतो जो कदाचित जातीच्या गणितांवर खूप स्ट्रॉंग असेल, पण आपण चर्चेत घेतो हे नावही नसेल. हा भाजपच्या कामाचा फंडा आहे. कारण उमेदवार असा देतात की ज्याच्याबद्दल आरोप करायला त्यांना विरोधी पक्षाला वेळ लागायला पाहिजे. हा माणूस कोण आहे हे शोधणं, मग त्याच्यावर आरोप करण्याला वेळ लागायला पाहिजे. ही ऑब्व्हियस उमेदवार दिला तर त्याचे गुणदोष सगळ्यांना माहिती आहेत, त्यामुळे ती टीका सहज होणार आणि मग तिथनं तो उमेदवार त्या प्रचारात अडकून पडला तर भाजपला त्यांच्या योजना, त्यांच्या प्रचाराची पद्धत राबवणं अशक्य जाईल. त्यामुळे त्यांना आपण ही एक 60% शक्यता गृहीत धरली पाहिजे की आपण जी नावं चर्चेत घेतोय त्याच्या पलीकडचं नाव भाजप पण कास्ट पॉलिटिक्समध्ये अतिशय डॉमिनेट करेल असंही नाव आणू शकेल. एक कायम बारीक चर्चा असायची कुजबूज म्हणून, देवेंद्र फडणवीस कधी ना कधी पुणे लोकसभा लढवतील. त्यांनी 100दा नकार दिला, पण त्यांचे दौरे फ्रिक्वेंटली पुण्यात होत असतात. या निमित्तानं देवेंद्र फडणवीस पुणे लोकसभेचे उमेदवार नाहीत हे आता स्पष्ट झाले का? पण ते जातीच्या गणितांवर नाही वाटत मला. याचं कारण देवेंद्र फडणवीस एकतर फक्त एका लोकसभा मतदारसंघापुरतं नेतृत्व असं नाही आहे, ते राज्यस्तरीय नेतृत्व आहे, ते देश पातळीवर जाऊ पाहणारं नेतृत्व आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस ना उमेदवारी देताना फक्त जातीच्या गणितांमध्ये होणार नाही. त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी पुण्यात लढवणार नाही आहे. त्यामुळं ते जे गॉसिप किंवा ती जी चर्चा होती ती चर्चा ही एका विशिष्ट चाहत्यांमधनं, फॉलोअर्समधनं आलेली चर्चा होती. स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांना फक्त जातीच्या निकषांवर मला अजिबात नाही वाटत, कारण मग तसं असेल तर मग त्यांना नागपूरमधनं का द्यावी असंही होईल उद्या. त्यामुळे जातीच्या निकषांमध्ये देवेंद्र फडणवीसांना बांधता येणार नाही. पण स्थानिक राजकारण म्हणून जे स्थानिक नेते आहेत त्यांना मात्र जातीच्या गणितांवर द्यावे लागेल. दुसरा जो उमेदवार दिला भाजपनं असाच अननोन चेहरा, ते लिंगायत समाजाचे आहेत आणि पुन्हा नांदेडमधलेच आहेत, डॉक्टर आहेत.
तर या निमित्तानं हा जो समाज आहे लिंगायत समाज, त्याला एक नोशनली मेसेज देणं हा एक भाग आहे. आणि दुसरं, त्यांच्या खूप ठिकाणी महत्त्वाच्या जागा आहेतच, पण विशेषतः सोलापूर लोकसभा, की जिथं आजपर्यंत लिंगायत उमेदवार होता भाजपचा आणि आता ते त्यांचं जात प्रमाणपत्र नसल्यामुळं किंवा त्याच्या अडचणींमुळे नसणार आहेत, तर तिथं आता नॉन लिंगायत कॅन्डिडेट येणं, कदाचित काँग्रेसमधून कोणीतरी येणं, विशेषतः प्रणिती शिंदे येणं, असं काहीतरी घडू शकतं का? त्याची सुरुवात आहे. लिंगायत समाजाचा उमेदवार दिला हे खरं आहे, पण अननोन चेहरा नाही आहे. अजित गोपछडे हे मराठवाड्यातल्या भाजपच्या फळीला माहिती असलेलं नाव आहे. ते आजकालचे कार्यकर्ते पण नाही आहेत, ते संघाचे खूप जुने कार्यकर्ते पण आहेत आणि त्यांचं स्वतःचं मेडिकल बॅकग्राऊंड, त्यांच्या मिसेसचं बॅकग्राऊंड, ह्यामुळे त्यांचं नांदेड पट्ट्यामध्ये काम आहे. म्हणजे भाजप आपण ज्यावेळी बघतो ना, अचानक उभं राहिलेले नाही, असे कार्यकर्ते त्या भागामध्ये काम करत होते. त्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप उभं राहिलं. त्यांचे कास्ट लिंगायत असणं हा भाजपच्या दृष्टीनं मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या सीमेवरचे जे जिल्हे आहेत, विशेषतः सीमेवर असणारे मतदारसंघ आहेत, तिथं लिंगायत समाजाचा एक विशिष्ट वोट बँक आहे. त्यांना ती फायदा आहे. ती फक्त तिथंच आहे सोलापुरात असंच नाही आहे, ती इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा, जसं इचलकरंजीसारख्या मतदारसंघांमध्ये डॉमिनंट आहे, गडिंग्लज चंदगड ह्या विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉमिनंट आहे. त्यामुळं हा सगळ्या समाजाला एक स्ट्रॉंग मेसेज जातो की आपला एक रिप्रेझेंटेशन आता राज्यसभेवर गेलेलं आहे, भाजपमध्ये गेलेलं आहे. आणि भाजपला जो खूप चांगला मुद्दा आहे, पण प्रणिती शिंदेंना थेट उमेदवारी देण्यापेक्षा भाजपनं काही काम करून ठेवलेलं आहे त्यांचं स्वतःचं. ते त्यांच्यामधल्या दुसऱ्या उमेदवाराला बळ देण्यासाठी, जो कदाचित नॉन लिंगायत चेहरा असू शकेल किंवा लिंगायत समाजातलाही, त्यांच्या भाजपकडे आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये नेतृत्व चांगलं डेव्हलप केलेलं आहे त्यांनी. असं नाही की त्यांचं नेतृत्वच अजिबात नाही आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याच नेतृत्वामधनं आणणं जास्त सोयीचं जाईल. कारण प्रत्येक वेळी त्यांनी बाहेरून आणून उमेदवार आत्ता सोलापूरमध्ये आत्ता उमेदवारी भाजपची फिक्स नसल्यामुळं प्रणिती शिंदे या डॉमिनंट आहेत. उद्या कदाचित वेगळा चेहरा दिला भाजपनं आणि त्याचवेळी गोपछडेंसारखा मी ऑलरेडी एक काम करून ठेवलेलं आहे अशी भाजपची भूमिका असेल, तर त्यावेळी मग प्रणिती शिंदेंसमोर सुद्धा आव्हान उभं राहू शकतं, जे या क्षणी नाही आहे. कारण तिथला उमेदवार तिथला खासदार पुढच्या निवडणुकीत नसणार आहे, हे चित्र आत्तापर्यंत समोर आलं. पण हे फक्त प्रणिती शिंदेंना घेण्यासाठी म्हणून कदाचित याचा फारसा डॉमिनन्स किंवा फारसा उपयोग होईल असं नाही. याचा ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या ह्या सीमावरती कर्नाटकला लागून असलेल्या सगळ्या भागावरती हा प्रभाव पडणारा निर्णय 100%. शेवटच्या प्रश्नाकडे जायच्या आधी पेनल्टीमेट प्रश्न, ज्यांना मिळालं नाही अशा लोकांबद्दल. एक म्हणजे नारायण राणे, त्यांचं काय, लोकसभा लढवावी लागेल का? मग तिथली गणितं, मुलांचं काय, कुठेच रिपीट झालं नाही जुन्यातलं, मग त्यांनी एक प्रकारे निवृत्ती घ्यायची का? आणि ज्यांची नावं चर्चेत होती पण झाली नाहीत, उदाहरणार्थ मराठवाड्यातल्या पण ब्राह्मण चेहरा विजया रहाटकर, ज्यांना मिळालं नाही त्यांच्यावरून आता काय अनालिसिस करताय? नारायण राणेंना लोकसभा लढवावी लागेल, यात कुठं शंका नाही वाटत. त्यांनी लढवावी, त्यांच्या मुलांनी लढवावी, कुणीतरी लढवावी. पण भाजपचा आत्ताचा सगळा फोकस हा लोकसभेसाठी सर्वाधिक जागा आणणार. सर्वेमधनं ज्यावेळी भाजपच्या एक इकडं कमी येत आहेत, तिकडं पडत आहेत. आत्ता शेवटचा जो सर्वे आलेला त्यात एकदा 22-26 असं दाखवलेलं होतं. अशा वेळी भाजप एक जागा वाढवत नाही. तुमच्याकडं केंद्रीय मंत्रिपद दिलेलं होतं, त्यामुळे तुम्हाला त्या मंत्रिपदाचा वापर करून तुम्ही मतदारसंघामध्ये काम केलं असेल तर तुम्ही आता लोकसभेत निवडून या, हे नारायण राणेंना स्पष्ट सांगितलेलं असू शकतं. नारायण राणे तो मेसेज घेतीलही आणि जीवाचं रान करून ती निवडणूक लढवतील. पण कारण नारायण राणे हा नेता असा आहे की जो राज्यसभेचा मार्ग सहज जाता मिळाला म्हणून स्वीकारणार नाही आहे. ते फायरब्रँड नेते आहेत. त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते पडले, पण याचा अर्थ नारायण राणेंचं काहीच नाही आहे असं नाही आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळं तो प्रभाव वाढवत नेणं, त्यांना केंद्रातनं सपोर्ट करणं, राज्यातनं करणं आणि एक लोकसभेची एक जागा वाढवून घेणं, हे भाजपचं आत्ताचं पॉलिटिक्स असू शकतं. रहाटकरांच्या बाबतीत मला असं वाटतं की भाजप त्यांना इग्नोर करेल असं अजिबात नाही. त्यांनी काम केलं आहे, त्यांनी राजस्थानमध्ये काम केलं आहे, त्यांनी सातत्यानं पक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळं आज न उद्या ते रहाटकरांना तिकीट देऊन त्यांना राज्यसभेवर घेतील, कदाचित त्यांना अजून कुठल्या मार्गानं संसदेत किंवा विधानसभेत, विधान परिषदेत अशा ठिकाणी आणतील. पण जावडेकरांच्या बाबतीत क्लिअर होतं की आता त्यांचं काही रिन्युअल होणार नाही. बाय एज त्यांना मिळालेली पदं, त्यांचं केंद्रीय मंत्रिपद, याच्यानंतर जावडेकरांनी असे स्वतः काही प्रयत्न नव्हते केले की नाही मला आता मिळालीच पाहिजे राज्यसभा परत. त्यामुळे तो मार्ग भाजपच्या दृष्टीनं फार
त्रासदायक होता असं नव्हतं. राणेंना मात्र लोकसभा लढवावी लागेल. राणे लोकसभा लढवतील आणि मग ती निवडणूक देशाचा कदाचित एक मेजर सेंटर बनेल. कारण राणे एकाच वेळी मराठा म्हणून पण त्यांनी मराठा आंदोलकांना पण मराठवाड्यातल्या अंगावर घेतलेलं होतं. ते स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप डॉमिनंट, प्रचाराच्या बाबतीत डॉमिनंट आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ पुढच्या निवडणुकीमध्ये चर्चेचा ठरून जाईल. शेवटचा प्रश्न, राज्यसभा निवडणूक आणि त्याच्या अवतीभोवती घडलेल्या घटना याच्यामुळे लोकसभेचे पडघम जोरात वाजू लागलेत. आजपासून 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं मतदान तरी झालेलं असेल, निकाल येईल 2-3 महिन्यात. या क्षणी महाराष्ट्राचं चित्र कसं दिसतं? आत्ता असं स्पष्ट नाही म्हणता येत की भाजपच्या बाजूने आहे, एनडीएच्या बाजूने, असं आत्ताचं वातावरण नाही आहे. याचं कारण एनडीएमध्ये आलेले जे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे 2 प्रॉमिनंट पार्टीज आहेत, ह्या दोघांनाही त्यांचं नॅरेटिव्ह आत्ता एकनाथ शिंदे चेहरा म्हणून पुढे आलेत. त्यासाठी 1.5 वर्ष द्यावे लागले. आता आपण अजित पवारांच्या पक्षाचं नॅरेटिव्ह बघितलं तर काय दिसते? तसं काहीच नॅरेटिव्ह नाही आहे. अजित पवार म्हणजे काय? तर अजित पवार म्हणजे ओके, अजित पवार आधी म्हणत असताना विकास म्हणायचे, मग आता अजित पवार म्हणजे काय माहीत नाही. एकनाथ शिंदेंनी मराठा हा चेहरा घेतला, आता अजित पवारांकडे एक चेहरा घ्यायची जबाबदारी असेल. त्यामुळं ह्या क्षणी एनडीएला 50 जो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मिळवलेला होता तेवढा त्याच्या जवळपास पोहोचण्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी एक सहानुभूतीची सुप्त लाट आहे का, ही अजिबात नाकारता येत नाही, ही आहे. आता जो भाजपचा जो मगाशी शब्द तुम्ही वापरलात आणि आपण त्यावर पण बोललो, एक जागा ॲड करायची भाजपची जी मेथडॉलॉजी आहे, त्या मेथडॉलॉजीमध्ये उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किती काळ तग धरू शकतात, किती काळ आपल्या उमेदवारांना बळ देऊ शकतात, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याचं कारण शेवटच्या दिवशी प्रचाराच्या सकाळी मतदानाच्या दिवशी मी बाहेर पडून जाऊन मतदान करावं याच्यासाठीचं पुश असणं, हे पुश आत्ता शेवटच्या दिवशीपर्यंत आणणारे पक्ष सत्तेत असणारे पक्ष असतात. हे कसं आणतं याच्यावर राहील. पण ह्या क्षणी 50-50च्या जवळपास आत्ताचं परिस्थिती आहे. याचा अर्थ एनडीए एकतर्फी आहे अजिबात नाही, एमव्हीए एकतर्फी आहे अजिबात नाही, 50-50 आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं क्लोज फाईट गेल्या 2 निवडणुकांमध्ये झालेली नव्हती जेवढी आता पहिल्यांदा होईल. या निवडणुकीकडे आपण लक्ष ठेवू, त्यावेळी परत बोलू. पण आज या इंटरेस्टिंग इन्साईट दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.